नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण नाश्त्यासाठी झटपट तयार होणारा उपमा तयार करणार आहोत, जो प्रत्येक घरात आवडीने खाल्ला जातो, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. पण हा उपमा तयार करताना बऱ्याचदा तो चिकट होतो, दाणेदार असा होत नाही. तर त्यासाठी तुम्हाला एक सिक्रेट ट्रिक सांगते. त्यामुळे अगदी पुरुष मंडळीसुद्धा पहिल्याच प्रयत्नात छान दाणेदार असा हा रव्याचा उपमा तयार करतील. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, जो आपण छान बारीक असा चिरून घेणार आहोत. आणि हो, रेसिपी तुम्हाला आवडल्यास एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघा, हा कांदा आपला चिरून झालेला आहे. आणि आता आपल्याला कांद्याबरोबरच यामध्ये घालायचं आहे ते गाजर. तर गाजर तर हे ऑप्शनल आहे. तुम्ही आवडत असल्यास घालू शकता किंवा नाही आवडल्यास स्किपसुद्धा करू शकता किंवा याऐवजी तुम्ही यामध्ये हिरवे ताजे मटारसुद्धा वापरू शकता. तर इथे गाजर मी पूर्ण बारीक असं चिरून घेत आहे. बऱ्याचदा मुलं इतर आपण भाज्या, मटार झाले, गाजर झालं, खायला नकार देतात. तर अशा पद्धतीने तुम्ही उपमा आणखीनही पौष्टिक असा तयार करू शकता. आता आपण हिरवी मिरची बारीक अशी चिरून घेणार आहोत. यामध्ये तुम्ही हलकीशी पालक किंवा मेथीसुद्धा घालू शकता, जर मुलं खात नसतील तर. तर आता इथे बघा, आपण हिरवी मिरची बारीक अशी चिरून घेतलेली आहे. आता आपल्याला यामध्ये आलं घालायचं आहे. तर आलं आपण फक्त असं अर्धा इंचाचा एक लहान तुकडा घेतलेला आहे. आणि आता आपल्याला कोथिंबीरसुद्धा बारीक अशी चिरून घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणाल, उपम्यामध्ये पालेभाज्या आपण तर घालत नाही, पण मुलं जर खात नसतील तर तुम्ही याला आणखीनही पौष्टिक करू शकता आणि मुलांना अशा पद्धतीने पालेभाज्या खाऊ घालू शकता. आता यामध्ये आपण कढीपत्ता घेणार आहोत. तर इथे सर्व तयारी जी आहे आपल्या उपमा तयार करण्यासाठीची, ते झालेली आहे. चला तर आता उपमा तयार करायला घेणार आहोत. आणि इथे बघा, आपण कढई गरम होण्यासाठी गॅसवर ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा मी घेतलेला आहे. बऱ्याचदा बारीक रव्याचा उपमा चिकट होतो असं आपण ऐकतो, पण आज तुम्हाला बारीक रव्यापासूनच मी छान दाणेदार असा उपमा तयार करून दाखवणार आहे. तर आता बघा, आपण कढईमध्ये काहीही न घालता कोरडा रवा भाजणार आहोत. ही तीच आपली सिक्रेट ट्रिक आहे छान दाणेदार असा उपमा तयार होण्यासाठी. इथे कसलाही वापर न करता आपण कोरडाच रवा भाजणार आहोत. आणि बघा, रवा हलकासा भाजत आल्यानंतर त्याचा रंग थोडा फिकट होत जातो. आणि बघा, आता रवा जेव्हा भाजला जातो तेव्हा त्याचा खमंग असा सुगंध आपल्याला येतो. आणि बघा, त्याचा हलकासा रंग हा तांबूस व्हायला सुरुवात होते. आणि हलकासा याचा तांबूस रंग झाला की समजायचं रवा अगदी परफेक्ट असा भाजलेला आहे. तर हा रवा मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता आपला रवा तर भाजून झालेला आहे. सर्वात महत्त्वाची जी आपली स्टेप आहे ती हीच आहे, रवा भाजण्याची. आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे, पण तेल फार जास्त नाही घालायचं. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये शेंगदाणे आणि काजू आपल्याला तळून घ्यायचे आहेत तांबूस रंगावर. पण इथे काजू ऑप्शनल आहेत, नाही तुम्ही घातले तरीही चालतील. किंवा शेंगदाणे आवडत असल्यास जास्त किंवा कमी करू शकता. तर आता शेंगदाणे सुरुवातीला घालून घेतले, ते हलकेसे फुटायला लागले की नंतर आपण काजू घालणार आहोत. कारण काजू आपण जेव्हा तळणार आहोत ते त्याला जास्त वेळ लागत नाही, म्हणून ते नंतर घातलेले आहेत. आणि दोघांचाही रंग बदलला, हलकासा तांबूस रंग याला आला की आपण ते काढून घेणार आहोत. यामुळे ते छान कुरकुरीत लागतात आपण उपमा खाताना. तर बघा, आता हे मी काढून घेतलेले आहेत. आणि त्याच तेलामध्ये आता आपल्याला पुढचं साहित्य घालायचं आहे. तर इथे यामध्ये आपण सर्वात आधी घालणार आहोत ती म्हणजे मोहरी. तर इथे पाव चमचा आपण मोहरी घेतलेली आहे. तर मोहरी छान आपल्याला तेलात तळतळू द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये पाव चमचालाही थोडे कमी एवढी मी चण्याची डाळ घेतलेली आहे. आणि तेवढीच मी इथे उडीद डाळ घेतलेली आहे. दोन्ही डाळी तेलामध्ये छान हलक्याशा सोनेरी रंगावर येऊ द्यायच्या. त्यानंतर पाव चमचा एवढे जिरे आणि अगदी 2 चुटकी एवढा हिंग घातलेला आहे. आता हे सर्व साहित्य तेलामध्ये छान असं आपल्याला परतून घ्यायचं, म्हणजे जिरंही छान फुललं जाईल आणि डाळीही छान हलक्याशा सोनेरी रंगाच्या होतील. आता आपल्याला यामध्ये घालायची आहे हिरवी मिरची, जी आपण बारीक अशी चिरून घेतलेली होती. आता हिरवी मिरची तेलात घातल्यानंतर तीसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायची आहे. म्हणजे तीसुद्धा तेलामध्ये परतल्यामुळे खाताना चवीलाही छान लागते. आता आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. आणि कांदा इथे आपल्याला हलकासा फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंतच भाजायचा आहे, म्हणजेच परतायचा आहे तेलामध्ये. कढीपत्तासुद्धा घालून घेतलेला आहे. फार जास्त काळपट असा कांदा उपमा तयार करताना करायचा नाही.
तर इथे हलकंसं मीठसुद्धा घालू शकता तुम्ही कांदा लवकर इथे ट्रान्सपरंट होण्यासाठी. तर इथे आता आपण बघा यामध्ये घालणार आहोत आलं. इथे अर्धा इंच घेतलेलं आलं खिसणीवर आपण बारीक असं खिसून घालणार आहोत. तर इथे बारीक तुकडे न घालता असं खिसून घालायचं. आता यामध्ये आपल्याला गाजरसुद्धा घालून घ्यायची आहे आणि आता हे गाजरसुद्धा आपल्याला याच तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. तर गाजरही फार जास्त शिजवायचं नाही. आपल्याला 70 ते 80%च गाजर शिजवायचं आहे. म्हणजे त्याचाही क्रंच हलकासा राहायला पाहिजे. आता हे सर्व छान परतून झाल्यानंतर बघा कांदासुद्धा हलकासा ट्रान्सपरंट झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. 1 वाटी बारीक रवा घेतलेला होता, तर त्याच वाटीने आपल्याला इथे 2.5 वाट्या पाणी यामध्ये घालायचं आहे. उपमा तयार करण्यासाठी पाण्याचं एकदम अचूक असं हे प्रमाण आहे. त्यामुळे तुमचा रवा छान दाणेदार असा मोकळा सळसळीत होतो आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे. आता हे सर्व साहित्य घालून झाल्यानंतर एकत्र करून घ्यायचं आणि पाण्याला हलकीशी उकळी यायला लागल्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर आणि उपम्याला छान चव लागावी यासाठी आपल्याला यामध्ये बघा 3 ते 4 चमचे फेटलेलं छान दही घालायचं आहे. तुम्ही ताकही घालू शकता. तर इथे बघा हलकंसं आंबट असेल तरीही चालेल किंवा तुम्ही यामध्ये मग लिंबाचा रससुद्धा घालू शकता दही ताक नसेल तर किंवा आवडत नसेल तर. आता यामध्ये बघा दही घातल्यानंतर लगेचच एकत्र करायचं. गॅसची स्पीड कमीच ठेवायची. त्यामुळे दही ते पाण्यामध्ये फुटलं जाणार नाही आणि आता आपल्याला यामध्ये भाजलेला रवा घालायचा आहे. तर मी ज्या पद्धतीने रवा यामध्ये घालत आहे तसा रवा व्यवस्थित घालून घ्यायचा. यामुळे उपम्यामध्ये अजिबातही गुठळ्या तयार होत नाहीत आणि व्यवस्थित असा आता आपल्याला हा उपमा हलवून घ्यायचा आहे. आणि बघा सुरुवातीला सैलसर वाटत असलेला हा उपमा बघा किती लवकरच घट्ट व्हायला सुरुवात होते. आपण रवा छान तांबूस रंगावर भाजून घेतल्यामुळे रवा पाणी लगेचच शोषून घेतो आणि अजिबातही तुमचा उपमा चिकट होत नाही. त्यातला एक एक दाणा छान मोकळा होतो. तर आपण उपमा करताना जी रवा भाजण्याची तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे, ती एकदा नक्की वापरून बघा आणि त्या पद्धतीने हा उपमा एकदा करून बघा. तुम्हालाच त्यातील फरक जाणवेल. आणि बघा हा उपमा जो आहे तो आता पहिल्यापेक्षा घट्टसर असा झालेला आहे. तर आता आपल्याला बघा हा पूर्ण छान एकत्र करून झालेला आहे. यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. त्यामुळे रवा आणखीनही छान फुलला जातो. तर अगदी 2 ते 3 मिनिटासाठी आपण वाफ काढून घेणार आहोत. आता झाकण आपण उघडून घेऊयात आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे साजूक तूप. तर इथे आपण यामध्ये फक्त अर्धा चमचा साजूक तूप घालणार आहोत. यामुळे उपम्याची चव आणखीनही वाढली जाते. एकदा नक्की घालून बघा साजूक तूप उपम्यामध्ये. आता हे सर्व आपल्याला एकत्र परत करून घ्यायचं आहे. साजूक तूप सगळीकडे एकसारखं लागायला हवं. आता सर्व एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये तळून घेतलेले काजू आणि शेंगदाणे घालायचे आहेत. सुरुवातीला आपण पाण्यामध्ये न घालता आता घालणार आहोत. कारण पाण्यामध्ये घातले असते तर त्याचा कुरकुरीतपणा राहिला नसता. त्यासाठी ते सर्वात शेवटी घालायचे आहेत आणि थोडेसे मी वरून टाकण्यासाठी ठेवलेले आहेत. तर आता हेही आपल्याला उपम्यामध्ये एकत्र करून घ्यायचे आहेत आणि बघू शकता जवळूनसुद्धा तुम्हाला मी दाखवते आपला जो उपमा आहे तो किती छान तयार झालेला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता पूर्ण एक एक दाणा मोकळा सळसळीत असा हा उपमा तयार होतो. अजिबातही कुठेही उपमा चिकट दिसत नाही. तर अगदी पाण्याचंही तुम्हाला परफेक्ट असं प्रमाण मी सांगितलेलं आहे की अगदी त्यामुळे पुरुष मंडळीसुद्धा पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असा उपमा तयार करतील. तर मंडळी तुम्हालाही उपमा तयार करण्याची खास पद्धत कशी वाटली? तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि रेसिपी आजची ही तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच झटपट होणाऱ्या घरगुती आणि उपयोगी रेसिपीसह आपण पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.